आपला शेळीपालन 1 लाखाला एक वस्तू विकली जाते 3-4 महिन्याची, सोपी गोष्ट नाही की गावामध्ये 10 बाय 10 खोलीमध्ये 10 शेळ्या असायच्या, त्यांना ऊन पण नाही व्यवस्थित भेटायचं. मग त्यांना आम्ही बरेच वेळा सांगायचो, संदीप भाऊ आपल्या शेतामध्ये जावा, तिथं तुम्ही फार्म उभा करा. आणि जिथून त्यांनी सुरुवात केली 6 महिने सुद्धा झाले नाहीत अजून इथं फार्म आणून त्यांनी. म्हणजे शेळीपालन जेवढं आपण समजतोय सोपं आहे तेवढं सोपं पण नाही, आणि जेवढं अवघड समजतो तेवढं अवघड पण नाही. फक्त त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि एक व्यवसायावर जरा कॉन्सन्ट्रेशन केलं की 100% सक्सेस होतं, काय अडचणी येत नाही. त्यामुळे नवीन शेळीपालक आहेत, कोणाच्या काय अडचणी असतील, शेळीपालन करत असताना अडचणी सुरू असतील किंवा जे सुरू करणार आहे त्यांनाही काय अनुभव हवा असेल तर आपण इथं अनुभवी माणसं आहेत, त्यांना आपण विचारूया त्या गोष्टी. आज या ठिकाणी आझाद गोट फार्मवरती आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शेळीपालनातील भव्यदिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या शेळींची वंशावळ सांगायची म्हटलं तर चांदणीचा मुलगा रॅम्बो आणि रॅम्बोचा मुलगा हिरा, आणि तसं सांगायला गेलं तर घनवडाबाकडील चांदणी जी मादी होती तिची बहीण सोनी, आणि सोनीची मुलगी माया, आणि मायाचा हा मुलगा, अशी ही वंशावळ आहे. खूप मोठ्या वंशावळीतील ही दोन्ही पैदाशी आहेत, आणि त्याच्यातून या पैदाशीतून निर्माण झालेला हा आपण सुलतान या ठिकाणी याचा व्यवहार आपल्या आझाद गोट फार्मचे मालक संदीप जाधव यांच्याकडून इजाज मोलानी यांनी विक्रमी किमतीमध्ये याची खरेदी केलेली आहे. हा व्यवहार आपल्या सर्वांच्या समोर होतो. विक्रमी किंमत म्हटलं तर 1,01,000 एवढ्या विक्रमी किमतीला हा विक्री झालेला आहे, आणि इजाजबाई मोलानी यांनी ही खरेदी केलेली आहे. असा हा व्यवहार आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो या ठिकाणी. आणि शेळी पालनातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील व्यवहार आपण पाहतोय. हा व्यवहार देणारे संदीप जाधव आझाद गोट फार्म आणि घेणारे इजाज मोलानी, हा व्यवहार आपल्या समोर होतोय. सगळ्यांचा फुटे काढलाय. आज आपण या ठिकाणी बंडीशेगाव या ठिकाणी आपण आझाद गोट फार्म बंडीशेगाव या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या उपस्थितीमध्ये शेळी पालनातील हा सोहळाच आपण म्हणूया, कारण कोणत्याही कार्यक्रमाला आपण एकत्रित येत असतो त्याला काहीतरी कारण असतं, आणि असंच आज तुमचं आमचं नातं शेळी पालनाच्या माध्यमातून जोडलं जातं. अशा ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं आझाद गोट फार्मच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रामुख्यानं शेळी ही आपण गरिबाची गाय म्हटली जाते. खरंच आज गायीच्या कित्येक पटीनं शेळीच्या किमती वाढत आहेत, आणि शेळीकडे पाहायचा दृष्टिकोन फक्त बाबा गरीबाची गाय म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, आणि कुठेतरी एखाद्या शेतकऱ्यानं शेळी घ्यायची आणि आपल्या कामासोबत कामाला जात असताना सोबत घेऊन जायचं, एवढाच उद्योग असायचा. परंतु आज शेळी पालनामध्ये मोठमोठे गोटे तयार होत आहेत, आणि ते गोटे तयार होत असताना आपण पाहतोय की मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. आणि आपल्यातील जे काही मोठे मोठे अगोदर फार्म आहेत त्यांचे जे फार्मचे मालक आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी कार्यक्रम होतोय. असेच आपण बऱ्यापैकी कार्यक्रम केलेले आहेत, परंतु शेळ्या जाती असतील, शेळ्यांच्या जाती कोणत्या शेळ्या आपण पाळल्या पाहिजे, त्याची निगा कशी राखली पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये नवीन शेळीपालक पण आलेले आहे, कारण आपण एकत्र येण्याचा उद्देश काय आहे की शेळीपासून आपल्याला उत्पन्न मिळवायचं, आणि त्याच्यामध्ये मिळवत असताना ज्या कोणत्या अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणी आपण जाणून घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन करून आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी जे नवीन सर्व शेळीपालक आहेत आपापली आपण ओळख करून देऊया.
कारण जुने आहेत ते एकमेकाच्या ओळखीचे आहेत, पण जुन्यांच्या नवे आणि नव्यांच्या जुने एकमेकाच्या ओळखीहून आपण एकमेकाचा हा प्रवास इथून पुढे चालू ठेवायचा. आपण प्रथमतः सिके गोट फार्मचे मालक शेवाळे साहेब आपणास विनंती, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. तर माझं नाव चंद्रकांत गोरख शेवाळे, गाव पळशी येतं. म्हणजे याच तालुक्यामध्ये माझं गाव आहे. मागील 7-8 वर्षापासून मी हा शेळीपालन व्यवसाय करतोय. तर सुरुवातीला सांगायचं झालं, मी माडगाव मेंढ्यामध्ये काम केलं, उस्मानाबादीमध्ये काम केलं. आता सध्या मी बिटलमध्ये करतोय काम. सध्या माझ्याकडे बिटलमध्ये लहान मोठ्या जवळपास एक 50-55 शेळ्या आहेत माझ्याकडे सध्या. नमस्कार, मी गोरखप्पा गणवट, मला आबा म्हणतात मार्केटमध्ये. आता सध्याला माझ्याकडे साधारण 25 ते 30 शेळ्या मोठ्या आहेत बिटलच्या, आणि एक 25-30 पिल्लं आहे ती छोटी. सध्याला हायटेक सीडचं काम चालू आहे. कृष्ण जाधव बोहळी, बिटलच्या 12 शेळ्या आहेत. माझं नाव उमर फारूक शिकलगार, विटा RF गोट फार्म. माझ्याकडे 20-25 बिटलच्या फिमेल, 2 एक मेल आहेत माझ्याकडे मोठे. बालाजी, दिलशान, अमीरा फिमेल अशा वस्तू आहेत माझ्याकडं. विट्यामध्ये माझा फार्म आहे. माझं नाव अमोल विठ्ठल सुवशे, गाव तांदळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी फॉर्म नवीन चालू करण्याच्या विचारात आहे, त्याच्यासाठी आलोय मी. माझं नाव अक्षय रामरी चव्हाण, इथला बंडी शेवा आहे. चव्हाण गोट फार्म आताशी चालू केलेला आहे आपण. बिटलच्या 4 शेळ्या आणि 1 मेल आहे माझ्याकडे. माझे नाव धनाजी सुभाष सुरवसे, मी इथलाच आहे, ह्याच वस्तीवरचा आहे. माझा पण विचार आहे की बिटल फार्म हाऊस चालू करायचं. माझे नाव मंगेश मधुकर नवरे, मी इथलाच रहिवासी आहे. माझं सुद्धा प्लॅन चालू आहे की आपला सर्वांच्या सान्निध्यात राहून बिटल शेळी फार्म चालू करण्याचा. माझं नाव अमोल मारुती भोसले, मी इथला रहिवासी. माझ्या डोक्यात आहे संदीप जाधव बापू आबा गणवटच्या विषयाने चालू करायला बघतो. मी बापू अलमार, 1 वर्ष झालं मी चालू केले. माझ्याकडे 5 शेळ्या आहेत आणि फळबाईकडून आणलेला हिरा आम्ही तिघांमध्ये आणलेला आहे. आणि त्याच हिराच्या पिल्ल्याचा आज आम्ही विक्रमी किमतीला, म्हणजे पहिल्यांदा भणेश्वरात 1,01,000 रुपयाला आम्ही त्याचा मेल विकलेला आहे. त्याबद्दल फळबाईचा अगोदर आभारी. त्यांच्या मेलमुळं आम्हाला इथपर्यंत म्हणजे एवढी किंमत आम्हाला या भंडेश्वरासारख्या ठिकाणी मिळालेली. आणि वेळोवेळी आबांचं बी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांच्या सहकार्यानं, फारुबाईच्या सहकार्यानं आमचा फार्म व्यवस्थित चाललाय आणि इथून पुढे एकदम व्यवस्थित चालेल अशी आम्हाला खात्री आहे. मी सचिन वाघ, राहणार अकलूज. पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी सांगोला नेमलेला आहे सध्या. वाडी कुरुलेला माझा फार्म आहे, येते गोट फार्म. एक 5 शेळ्या आहेत. माझं नाव तुकाराम मोहिते गोट फार्म मोरोची. माझी 15 फिमेल आणि 1 नर लाल्या नावाचा. माझं नाव सोमनाथ ज्ञानेश्वर बनवसे, राहणार वेळापूर. नवीन गोट फार्म चालू करण्याचा नियोजन आहे. नमस्ते, मी प्रफुल्ल अडत, मुक्काम पोस्ट वेळापूर. मी सध्या नोकरी करतो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरती शिक्षक म्हणून आहे. आणि माझा फार्म 7 ते 8 वर्षापासून आहे, परंतु क्रॉस लाईनमध्ये मी काम केलेलं आहे. आत्ता नवीन बिटलमध्ये येण्याचा विचार आहे. धन्यवाद. माझे नाव शरद काळुवा, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. माझ्याकडे 20 बिटल शेळ्या आहेत आणि 2 ब्रेडर आहेत. अजून पुढे घ्यायचं काय नियोजन आहे? माझं नाव ओंकार सावंत, विराज परवीचा आहे. आता आपल्याकडे पहिली 1 पाट आहे, तिथनं पुढे अजून वाढवायचं नियोजन आहे. तर नमस्कार, माझं नाव सौरभ खंडाळीचं आहे. माझ्याकडे 5 शेळ्या आहेत आणि शेळ्या आमच्याकडे पहिले साधे देश येत होते. आमचे मित्र भोसले सर आणि आबा ह्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही बिटल वगैरे आणि निकमोर
या जाती शेळ्यांनी निवड करणार आहे. कृष्णा कदम, नाना लक्ष्मी टाकळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपला कदम गट फॉर्म नावाने फॉर्म आहे. आपल्याकडे 15 शेळ्या आहेत, 2 ब्रेडर आहेत. मी मयूर कोळी, राहणार देवडे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी सुरुवातीने व्यवसाय माझा म्हणजे स्लायडिंग आणि खिडक्या दरवाजा हे करत करत मी जोड बिझनेस म्हणजे शेळी पालन करायला लागलो. साधारण 2-2.5 वर्ष झालं करतोय आपण. लहान मोठी संख्या माझ्याकडे साधारण 13 आहे. आपल्या शेळी पालनामध्ये कोणत्या आजारावरती अडचणी असू द्या, पिलांचं संगोपन असू द्या किंवा चारा नियोजन असू द्या, या गोष्टी आपण अनुभवी माणसाकडून जर अनुभव घेतला तर लवकर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. पण मला जमतंय, मी करतोय, ह्या जर आविर्भावात राहिलं तर 100% आपल्याला वेळ जातो. पण जुनी लोक अनुभवी आहेत आणि 100% सांगतो, जे जुनी लोक आहेत त्यांना कुठलेही औषधोपचाराच्या बाबतीत असू द्या किंवा संगोपनाच्या बाबतीत असू द्या, काही तुम्ही विचारलं ना तर तुम्हाला वेळ देऊ. कारण जी जुनी लोक आहेत ना त्यांनी त्यांचं आयुष्यच त्याच्यामध्ये घालवलं. त्यामुळं शेळीपालन हा त्यांच्यासाठी एक उद्योग व्यवसाय नसून त्यांच्या जीवाभावाचा हा विषय आहे. कारण आपण जेवढं घरातल्या लेकराला जेवढं प्रेम करतो किंवा त्याच्यावर जेवढी आपण काळजी घेतो तेवढीच प्राण्याची काळजी घेणारे लोक सुद्धा याच्यामध्ये आहेत. मी पाहिलं काही लोकांच्या किचन पर्यंत शेळ्या असतील, बोकड असतील, तिथपर्यंत नेता येते. म्हणजे इतकं त्याच्यावरती प्रेम केलं जातं. मग अशा लोकांकडून जर आपण अनुभव घेतला तर काय अडचणी येणार नाही. आणि इथून पुढं आता इथं बसल्या बसल्या एकमेकाचे संपर्क घ्या. समजा आपल्या संपर्कात कोणी असतील त्याला शेळी पालन करायचं आहे तर इथं ज्यांचे फार्म आहेत मोठे, आबांचा फार्म आहे, फारुबाईंचा फार्म आहे, तर असे फार्म तुम्ही बघा. आता हे कसं आहे, आता आपण सर्वसामान्यप्रमाणे सुरुवात केली. संदीप भाऊंचं आम्ही बघितलं की गावामध्ये 10 बाय 10 खोलीमध्ये 10 शेळ्या असायच्या. त्यांना ऊन पण नाही व्यवस्थित भेटायचं. मग त्यांना आम्ही बरेच वेळा सांगायचो, संदीप भाऊ आपल्या शेतामध्ये जावा, तिथं तुम्ही फार्म उभा करा. आणि जिथून त्यांनी सुरुवात केली 6 महिने सुद्धा झाले नाहीत अजून इथं फार्म आणून त्यांनी, तर असली प्रगती त्यांनी केली की आता तुम्ही समोरच पाहणार आहात की कार्यक्रम आपण इथे घेणार आहोत. म्हणजे एवढा बदल होतोय. मग 6 महिने किंवा 6 वर्ष वेळ जाण्यापेक्षा अनुभवी लोकांच्या संपर्कात राहून त्यांचा अनुभव जर आपण घेतला तर 100% त्याच्यामध्ये फायदा होणार. त्यामुळं प्रत्येकाने आपले कोणी नातेवाईक असू द्या, आपण पुढे जात जात आपल्या सोबत असणारा सुद्धा माणूस पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्यामध्ये शेळी पालनामध्ये मला एक समजतं, कोणी कोणाचा स्पर्धक नाही. ज्याच्याकडे क्वालिटी आहे, ज्याच्याकडे त्याची गुणवत्ता आहे, त्याला तेवढं किंमत पण भेटणार आणि प्राधान्य पण देणार आहे. तू माझ्याकडे आला किंवा माझ्याकडचं घे असं कोणी कोणाला बळजबरी पण नाही करणार आणि गरज पण नाही कोणी करायची. कारण ज्याच्याकडे पैसा आहे तो त्या पटीत घेणार आहे. एखाद्याकडे कमी असतील त्याच्या पद्धतीने थोड्या कमी किमतीचे घेतील, सुरुवात करतील. सुरुवात करून आपण पुढे जाऊया. त्यामुळे एकमेकाच्या सहकार्यानं पुढे जाणार आहे. आणि हेच असं सहकार्य आबा एकमेकांशी आपण नातं जसं असं पहिल्यापासून राहिले सगळ्यांचं तसंच नातं राहावं. कुणी अडचणीत असतील, समजा एखाद्याकडे आवड आहे, करायची इच्छा आहे, एखाद्याने त्याला सहकार्य करा. म्हणजे ज्या गोष्टी अडी अडचणी येतील त्या ठिकाणी सर्वांनीच सहकार्याची भावना ठेवूया. आणि इथून पुढे हा व्यवसाय शेळीपालन हा व्यवसाय उद्योग याच्यामध्ये सुद्धा आपण गणलं जावं. कारण मोठमोठे उद्योग उभा करतात. आपला शेळीपालन 1 लाखाला एक वस्तू विकली जाते 3-4 महिन्याची, सोपी गोष्ट नाही. तर ती प्रत्येकाला जमेल असं बी नाही किंवा त्याचं 1 लाखाला विकलंय म्हणून माझं 1 लाखाला जावं ही आपण अपेक्षा नाही ठेवायची. तो त्याच्या पद्धतीनं त्याचा संपर्क असेल, त्याची क्वालिटी असेल, त्याच्यानुसार तो विकणारच आहे. आपण आपल्या पद्धतीने विकूया आणि आपली स्वतःची प्रगती करायला सुरुवात करूया. एकमेकाची उणी धुनी किंवा ह्या गोष्टी न करता शेळीपालनामध्ये जेवढ्या झपाट्यानं आपण जवळ येतोय तेवढ्या झपाट्यानं 2 पटीनं आपण माघारी जातोय. त्यामुळे ज्यांनी आपल्याला सोबत आणलंय, ज्यांचं आपण बोट धरून आलोय, 100% त्यांच्या सोबतच राहिला पाहिजे. कुणी शेळीपालनामध्ये किंवा कुठलाही व्यवसाय उद्योग करू द्या, स्पर्धक हा राहणारच आहे. शेळीपालनामध्ये मी म्हणतो स्पर्धक नाहीच. ज्याची क्वालिटी आहे, त्याची गुणवत्ता आहे, त्याला आपण प्राधान्य द्यायलाच पाहिजे. आणि इथून पुढचा कार्यक्रम